साहब आगे बढ़ो, शरद चंद्रबाबू आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो। महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार, महाराष्ट्राचा हुंकार थरथरे दिल्लीचा दरबार। सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी, अरे सत्याची ताकद न्यारी हा योद्धा कणखर भारी। घुमू दे तुतारी तुतारी, घुमू दे तुतारी तुतारी, पवार साहेबांची तुतारी, घुमू दे। धन्यवाद दिगंबर भाऊ। त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आपले शेतकरी मित्र सन्माननीय गोविंदजी बोलाड यांना विनंती करतो की आपण। धन्यवाद दिगंबर भाऊ। लाइट ब्लिंकिंग करू नका। पवार साहब आगे बढ़ो। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतोय। पवार साहेब आपण पवार साहेब आपले आमच्या आंबेडकरी समाजावर फार मोठे उपकार आहे। पवार साहेबांना पाहिलंय की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण कोणी जर केलं असेल ते आदरणीय पवार साहेबांनी केलं। मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पवार साहेबांच्या नेतृत्वात दिलं गेलं। नागपूरच्या विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाव आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात दिलं गेलं। 1998 मध्ये साहेब आपल्या नेतृत्वामध्ये 4 खासदार निवडून आले होते आणि 4 खासदार आपण त्या ठिकाणी नेतृत्व दिलं आणि दीक्षाभूमीच्या त्या निर्मिती करता साहेब तुम्ही आपण त्या ठिकाणी फार मदत केली आणि म्हणून आम्ही निर्णय घेतलाय की जातीवादी संविधान विरोधी जे सरकार आहे, जे भाजपाने या देशामध्ये संविधानाचा विरोधात बदलावाचा नारा लावला होता साहेब, जेव्हा आम्ही यावेळेस वंचित बहुजन आघाडीचं न ऐकता आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि मागे आम्ही प्रकाशभाई आंबेडकरांचं न ऐकता आम्ही खासदार बर्वेला या ठिकाणी निवडून दिलं। आम्ही निर्णय घेतला की जो संविधानाच्या इकडे विरोधात जाईल त्याला आम्ही त्या ठिकाणी न्याय मदत करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही धन्यवाद आपले आभार मानतोय की आपण आम्हाला न्याय दिला। या ठिकाणी सर्व आंबेडकरी जनतांना माझं विनंती आहे, जर का संविधान वाचवायचं असेल, जर का आरक्षण वाचवायचं असेल, तुमच्या आमच्या लेकराचा पोटचा घास जर वाचवायचा असेल तर तमाम आंबेडकरी जनतांना माझी विनंती आहे, एक एक मत या मतदारसंघातलं 40,000 मतं आहे, ते 40,000 मतं आपल्या सलीलदादा देशमुखांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला द्या आणि आपलं संविधान वाचवा, आपलं आरक्षण वाचवा, बाबासाहेबांची चळवळ वाचवा। जय भीम जय भारत। धन्यवाद। धन्यवाद दिगंबर भाऊ। यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो अटल नरखेड राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सदस्यगण, सर्व कार्यकारी मंडळ या विनंती करतो की आपण मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत करावं। सोबतच अनुप खराडे, गणेश भाऊ चन्ने, संजय चरडे, अजित लाडसे, शब्बीर भाऊ शेख, अमित काकडे, कृपया आपण विनंती करतो की शरदचंद्र पवार साहेबांचं स्वागत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। पवार साहब आगे बढ़ो, पवार साहब आगे बढ़ो, अनिल देशमुख साहब आगे बढ़ो, सलील दादा आगे बढ़ो। यानंतर या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। सर्व मान्यवरांचं मंचावरील मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि पुढे मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय गोविंदजी पोलाड, जे एक शेतकरी पुत्र आहे, कुठलाही त्यांचा राजकीय वारसा नाही आहे, कुठलाही राजकीय पक्षाचा वारसा नाही आहे, स्वतः एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांची एक इच्छा होती की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर माझं एक भाषण असावं। तर त्यांना मी विनंती करतो गोविंदजी पोलाड यांना की आपण सुद्धा या प्रसंगी 1-2 मिनिटात मार्गदर्शन करावं, संबोधित करावं। हॅलो, पवार साहेबाला आम्ही टीव्हीवर पाहत होतो। माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला, मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही आहे, पण माझ्या बापाले भाषण येत नाही। माझा बाप वावरात हरभऱ्याची सोकारी करून राहिला आणि मी इकडे भाषण देऊन राहिलो। माझ्या बापाले भाषण येत नाही म्हणून माझ्या बापाच्या व्यथा
या सरकारच्या विरोधात मांडणं आणि हा जो गमछा आहे पवार साहेब, हा जो गमछा आहे, हा गमछा माया शेतकरी बापाचं प्रतीक आहे, जो मी माझ्या सभेत नेहमी घालत असतो. या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा एकीकडे संसद गळत आहे, एकीकडे मंदिर गळत आहे, रामाचं मंदिर बांधलं ते गळत आहे, एसटी महामंडळाच्या बसेस गळत आहे, पोरांच्या शाळा गळत आहे. एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं आणि 85 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एखाद्या जवान क्रांतिकारकासारखा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणं हे काही साधी गोष्ट नाही. गजानन वाघमारे नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा. की गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा, चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण, संसदेतही कुठून इतके गळते पाणी शोधा. आणि म्हणून या अमृत काळामध्ये सुद्धा मला तर आपल्या देशातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं की बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, पण आपल्या देशानं अख्खा देशच्या देश भाड्यानं देऊन टाकला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते लोक सांगतात आम्हाला की 1500 रुपयामध्ये लाडकी बहीण आणली तर 1500 रुपयामध्ये घर चालवा. ज्याला बायको नाही त्याला कसं समजन की आमचं घर कसं चालतं. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या म्हणून फडणवीस साहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या तर फडणवीस साहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फडणवीस साहेबांना या शेतकऱ्याच्या पुराचा प्रश्न आहे. फडणवीस साहेब, महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की शेतकऱ्याला, दूध उत्पादक शेतकऱ्याला 1 लिटर प्रति लिटर मागे 41 रुपयांचा खर्च येते, पण दूध उत्पादक शेतकऱ्याला या महाराष्ट्राचं सरकार 25 ते 30 रुपयांचा खर्च देते. फडणवीस साहेब गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडामध्ये विजेचा तार तोंडात घेऊन आत्महत्या केली. फडणवीस साहेब, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण सांगता की फडणवीस साहेब, जेव्हा मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली आणि तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी धावत होत्या, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूं तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूं, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. ही परिस्थिती आहे. इड्या कोणावर लावता? धमक असन तर या शेतकऱ्याच्या पुराचं फडणवीस साहेबाला चॅलेंज आहे. जर फडणवीस साहेब महायुती सरकारमध्ये धमक असेल तर ईडी फक्त गोविंद पोलाटच्या घरी लावाव. काय सापडन? 8 सोयाबीनचे पोते आणि 4 तुरीचे पोते. त्यालाही भाव नाही. 32 रुपये भाव दिला साहेब. 2008 मध्ये 4000 रुपये सोयाबीनचा भाव होता. तेव्हा आम्ही वाई माराले नागर नेत होतो. आता ट्रॅक्टर नेतो. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुऱ्या वाढल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही, शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव वाढले नाही. लक्षात ठेवा. ही आजची परिस्थिती आहे. ईडी कोणावर लावतो? विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडी लावतात. धमक असन तर एखाद्या शेतकऱ्यावर ईडी लावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती पडेल. त्याच्या बायकोले तुम्ही 1500 रुपये देता, लाजाने वाटत तुम्हाला? पाहून आज घे तू अंधार काय असतो, पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो, सांभाळ बायकोला एका तरी सुखाने, समचेल मग तुलाही संसार काय असतो. ईडी कोणावर लावता? विरोधी पक्षातल्या नेत्यांवर. एक कविता हेमंत टाले नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की ईडी लावायची असेल तर शेतकऱ्यांवर लावा. ही कविता जर व्हिडिओ घेत असेल तर महायुती सरकारला पाठवा, फडणवीस साहेबाला पाठवा की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण. त्याच्या पक्षात गेल्यावर, महायुती सरकारमध्ये गेल्यावर सगळेच लोक पांढरे शुभ्र होऊन जाते निर्म्यानं. भवर जब भी डुबोएगा उभारा देके मारेगा, सुनो ए मछलियों तुमको वो चारा देके मारेगा,
तुमको लगता है कि अच्छे दिन भी आएंगे, दुश्मन बड़ा चालाक है, तुमको सहारा देके मारेगा. म्हणून म्हणतो की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीभ त्याची छाटली आणि तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अबे धर्मांधतेची नशा अशी काय दाटली, बेरोजगार झाले तरुण, अर्थव्यवस्था फाटली, सांगा तिले शिवाले कोणता अनुदाबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोरोबर न खोडू आणि बाकी कायले ठेवलं हो मग मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. उपाशापोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा आणि 6,000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. आणि लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. आजी इथं जर असन तर तुझ्या नवऱ्याचे तुझ्या पोराचे सोयाबीनचे पोते या चोरांनी दाबले, तुझ्या पोराईच्या 62,000 शाळा हे लोक बंद करून राहिले, लक्षात ठेवा. आयुष्यात हे लोक आम्हाला काय सांगतात, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, आणि आमच्यापासून माणसाला तोडतात, लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे पवार साहेब, तुमची माफी मागतो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त मित्रांमधला एकनाथ, नात्यातला अजित आणि माणसातला फडणवीस ओळखता आला पाहिजे. हो, महायुतीचं सरकार आपल्याला माणसाला जोडून देत. वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती. ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती. आणि म्हणून लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण. आपण सगळे एक आलो तेव्हाचे थांबन, आमची म्हैस वांजोटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या गाबन, आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबन. जाता जाता हे शेतकऱ्याचं पोरग तुम्हाला एक विनंती करतं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, पण मी ठरवलंय या महाराष्ट्रामध्ये 20 सभा घ्यायच्या आणि 20 भाजपचे उमेदवार पडायचे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना. मी कवी आहे बा, पुरे फोकस माझ्या तोंडावर लावली. आज बरं झालं मी हिरो सारखा दिसत नाही, पंढरीचा विठ्ठलाव सावळा. पवार साहेब जसे टीव्ही मध्ये दिसतात, आज मी खरोखर पाहिलं बा तुम्हाला, तुम्ही टीव्हीत तसेच दिसता, इथे तसेच दिसता. तरुणांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी शिकायला पाहिजे की 85 वर्षाचा तरुण आज मी पहिल्यांदा बघितला हुबेहूब. म्हणून तुम्हाला एवढंच म्हणतो की मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. कि मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे, अपनी राहें है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे, आखिरी मंजिल मरघट है शमशान है ये याद रखना, लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना. जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना, और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना. केसरिया हरा सफेद इन तीनों पर ये दिल बलिदान हो, और मजहब की जब बात हो तो लोगों पे संविधान हो. अरे प्यार हो फिजाओं में ऐसे आसमान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली, या शेतकऱ्याला त्याच्या बापाचं प्रतिनिधित्व मांडायची संधी दिली. जाता जाता फक्त ज्या लोकांचे माझ्या भाषणातून मन दुखले असेल तर दुखू द्या, तसे तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाही. मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते. जान हथेली पर रखकर बोल रहा हूं जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते. जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद गोविंदजी. फार शेतकरी पुत्र असून हे स्वतः कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, राजकारणी नाही आहे, पण एक त्यांना माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर शेतकऱ्याची व्यथा मांडायची होती, त्यांची इच्छा होती. तर धन्यवाद, फार छान असं आपण या ठिकाणी भाष्य केलं. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय नितेशजी कराळे सर की आपण सुद्धा
या प्रचार सभेला संबोधित करावे. सन्मान्य नितेशजी कराळ सर. आदरणीय पवार साहेब, आदरणीय अनिल बाबूजी देशमुख आणि ज्यांच्यासाठी प्रचारासाठी आलो, तुमच्या मतदारसंघाला आता एक तडफदार युवा नेतृत्व लाभत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त मतानं सलील बाबूंना निवडून आणाल अशी आशा इथं व्यक्त करतो मी. कारण बटन कोणती दाबाची आहे हे तुमच्याच हातात आहे आणि बटन का बरोबर दाबली नाही तर तो दाढीवाला गरम फडक्यानं शेकवणार आहे. बरोबर आहे का नाही? आता गोविंद खूप छान बोलून गेला. कुठं गेला रे गोविंद? रे बसलाय का कास्तकार? गोविंद माया सोबतीस होय. पोटे तुफान पाहिजे आणि कास्तकाराचं पोट असंच तुफान राहते. ज्याची जळते त्याले. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. असं राहू दे, हे लॅपटॉप गिफ्टॉप आहे इथं. राहू दे. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. अशी सध्या या देशात चालू आहे. सगळंच विकत घेऊन ठेवलं का काय आहे ना. आणि तुम्ही आता पाहून राहिले असन का ऐन निवडणुकीच्या तोंडावर यायनं लाडकी बहीण नावाची एक स्कीम आणली. बहीण यायले अख्ख्या 10 वर्षात बहीण लाडकी कवा झाली तर इलेक्शन मध्ये जेव्हा यायले गप्पा बसला आणि चांगला गप्पा बसला तेव्हा यायले बहीण लाडकी झाली. अरे बरोबर नाही का? हा, नरेंद्र मोदीनं त्या दाढीवाल्यानं 2014च्या भाषणात म्हणलं होतं का 100 दिवसात स्वित्झर्लंडच्या बँकेतला ब्लॅक मनी आणतो. 100 दिवस. ते 100 दिवस तर सोडा, 10 वर्ष झाली. बापू साहेबांना कवडीचा रुपया नाही आणला. आणि तेवढे जर पैसे आले म्हणे तर भारतातल्या प्रत्येक माणसाच्या अकाउंटवर 15 लाख येईन म्हणे. आमच्या लाडक्या बहिणीले 15 लाखावरून 1500 रुपयावर आणलं जी. बरं, लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर 1500 रुपये हिनं आलेले पैसे दिवाळीले खर्च करून टाकले. आणि हे खर्च केलेले पैसे कवा मागण्याची गॅरंटी नाही. तुम्हाला सांगतो मी, उदाहरण आहे त्याचं. अशीच ह्या दाढीवाल्यानं 2018च्या अगोदर कॅश फॉर वोट म्हणजे इलेक्शनच्या अगोदर लोकांना पैसे द्यायचे आणि त्याच्या भरोश्यावर मतदान घ्यायचं. आता सुप्रीम कोर्टाने झापलं गेले धरून. तर 18च्या अगोदर शेतकऱ्यासाठी एक योजना चालू केली. तिचं नाव आहे किसान सन्मान योजना. 6,000 रुपयाची भीक द्यायची योजना आहे आपल्याला. देते का नाही? हा, फवाऱ्यावर ह्या चोट्यानं 18% जीएसटी लावला. फवाऱ्याच्या औषधावर. म्हणजे तुम्ही आता मोसंबीचा बगीचा आहे, संत्र्याचा बगीचा आहे, 1 लाखाचं औषध घेतलं, 18,000 रुपयाचा गल्लुऱ्या मारते तो. म्हणजे तो आपण जर एका वर्षात 1 लाखाचं औषध घेतलं फवाऱ्याचं तर 18,000 आपल्याकडून वसूल करून राहिला. आणि देऊन किती राहिला? 6,000. बरं, 6,000 देऊन राहिला तर का नाही, तेव्हा आदेश आले होते वरून तलाठ्याले का डायरेक्ट ज्याच्या नावानं सातबारा आहे त्याच्या अकाउंटवर पेलवा सालेले पैसे. पेलवा. माया नावानं टाकलं. म्या मागतले नाही, काही नाही. माया नावावर 3 वर्षाचे पैसे दिले साले ना. आले, बरं वाटलं मला पैसे आल्यावर. येऊ द्या रे बुवा म्हणलं. आणि 3ऱ्या वर्षी मला वर्धेच्या तहसीलदारानं नोटीस पाठवला का तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला हे पैसे घेऊ शकत नाहीत, तुम्ही 18,000 रुपये वापस करा. च्या बहीण माय मी म्हणलं. आता गेलो मग मी तहसीलदारापाशी म्हणलं हे म्या मागतलं नाही, तुम्ही माझ्या अकाउंटवर पैसे टाकले, माझी सही कुठं आहे दाखवा. म्या कोण्या फॉर्मवर सही केली? म्या अर्ज केला का तुम्हाला? नाही म्हणे. मग तुम्हाला टाकाले कोण सांगितले? धोड्यात ढसाले. तर म्हणे वरून आदेश होते. म्हणलं मी पैसे देत नाही तर तुमच्या 7 बाऱ्यावर चढवतो म्हणे. आता आमच्या आया बहिणाच्या अकाउंटवर पैसे आले, यायनं दिवाळीत खर्च केले आणि यायले जर म्हणलं का तुम्ही एका घरी 3-3 जणांना पैसे घेतले वापस करा तर काय इकन ह्या
कोंबडी तर जाणार नाही, 750 जाते. बोकडे का लागन, नाही तर पाठाडी का लागन एखादी. अरे आपतच आहे का नाही, मोठं बेकार काम आहे. या तिघाडी सरकारनं महाराष्ट्रातल्या मोठ्याले बेरोजगार करायचं काम केलं. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर स्पेनच्या राष्ट्राध्यक्षासमोर नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. तो प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्राचा होय आणि तो नागपूरला होणार होता. आपले शेतकऱ्याचे इंजिनियर झालेले, ITI झालेले, पॉलिटेक्निक झालेले पोट्टे इथं लागले असते. तो प्रोजेक्ट देवाभाऊनं नरेंद्र बापूच्या पायात ठेवला का घेऊन जा. मग तुम्ही विचार करा का या सरकारले तुम्ही मतदान कराल का जो आपल्या पोट्याले लंगलंग फिरून राहिला. म्हणजे बहिणीले पैसे दिले, भाचे लंगलंग फिरून राहिले. आणि जवयाचा तर विषयच नाही. जवळ रात्री स्प्रिंकलर पलटवायला जाते वावरात. आता 3 दिवस लाईन शेतकऱ्याले रात्री आहे आणि 3 दिवस दिवस आहे. साहेब, एक महाविकास आघाडीत शेतकऱ्याला 24 तास लाईन भेटली पाहिजे. रात्री 3 दिवस मी वय स्प्रिंकलरचे पाईप पलटवणारा रात्री 2:30 वाजता उज्याला टार्च असा टाका लागे काकीत. उज्याला टार्च राही ना, तो चार्जिंग वय त्याला मनी राय अशी मनी वरते चार्जिंग झाला का खाली जाय. रात्री 2:30 वाजता सोबत्याला घेऊन जाऊ. अरे पवार साहेबाची पुण्याई आहे म्हणते. पवार साहेबांना का केलं? अबे तुम्ही जे नाही केलं ना ते केलं. तुम्ही मुक्या अन्याला ओळखता का? हा, मुक्या अन्या त्या ठीक आहे अडाणीचे 3 लाख करोड रुपयाचं कर्ज यायनं माफ केलं. या शेतकरी मायबापावर 1 लाख करोडचं कर्ज आहे. नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते. आणि त्याचं कर्ज माफ केलं, त्याला स्टँडर्ड भाषेत यायनं नाव का दिलं? राईट ऑफ. आणि तुम्ही कर्ज नका भरू, तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले. अरे म्हणते का नाही? हा डिफॉल्टर आहे म्हणते. या तुम्ही ट्रॅक्टरचं लोन नका भरू, 3 महिने 4 महिने तुमच्या घरी ट्रॅक्टर उचलायला येते. आणि हे चांगले दादागिरीनं फिरते इथं. काही तर पयाले उठून 9-9 हजार करोड रुपये घेऊन पयाले का नाही. हा, ते भारतात याचं नाव नाही घेऊन राहिले. त्याच्यातलं एकाचं नाव बी मोदीच आहे. असे काऊन आहे का माहित. हा, एक नीरव मोदी आहे, एक ललित मोदी आहे, एक तो कोण आहे माल्या. अरे वा शाबास, लोकायलेच माहित आहे. आणि मग आता तुम्हाला सांगतो, आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते आणि मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते. त्यावेळेस 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी काँग्रेस सरकारनं केली. त्यावेळेच्या सरकारनं केली का नाही केली? शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला आणि यायना उद्योगपत्याचा 7-12 कोरा केला. आणि तुम्ही लक्षात घ्या मी का म्हणून राहिलो. ह्या मिहान मधली जागा तो दाढीवाला बाबा नाही का रामदेव, त्याला कवडी मोल भावात दिली. हो, म्हणजे हे पुरे उद्योगपत्याचे थे झाले पाहिजे. म्हणजे या देशात शेतकरी उभ्यानं मेलाच चालते. यायले काही लेणं देणं नाही. पवार साहेबांना का केलं अजून हे प्रश्न विचारते. पवार साहेबांनी महिला विषयक धोरण हे म्हणते ना, लाडकी बहीण. कायले लाडकी बहीण म्हणते? आमच्या बहिणीला 1500 रुपयाची भीक नाही पाहिजे. आणि आमच्या बहिणी 1500 रुपयात आमच्या बहिणीचं प्रेम सुद्धा हे विकत घेऊ शकत नाही. आणि बरं, लाडकी बहीण जाहीर कोणा केली माहित आहे का? ज्यानं लाडक्या पत्नीच्या विरोधात, लाडकी पत्नी लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी ठेवली होती, त्यानं जाहीर केली लाडकी बहीण योजना. आणि आता तुम्हाला सांगतो, या देशातल्या महिला इंडियन आर्मी मध्ये लष्करात भरती झाल्या पाहिजे याचं धोरण कोण तयार केलं? आदरणीय पवार साहेबांनी तयार केलं. याले म्हणते स्त्रियांना सन्मान देणे. ठीक आहे, 1500 रुपये देऊन सन्मान नाही होत आमच्या महिलांचा. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं सांगतो, आता इथं बरेचसे वरुड मोर्शी हा संत्रा आणि मोसंबीचा भाग आहे. मी कास्तकार आहे संत्र्याचा. आता ह्या संत्रा मोसंबीसाठी फळबाग लागवड योजना कोण आणली या देशात? आदरणीय पवार साहेबांनी आणली. आणि फळबाग लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला ड्रीप लागते. त्या ड्रीपवर सबसिडी, स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा चालू केली? तर पवार साहेबांनी चालू केली. आणि तुम्हाला सांगतो, आता 3 वर्ष झाले, 3 वर्ष
शेतकऱ्याला ड्रीपवरची आणि स्प्रिंकलरवरची सबसिडी आली नाही. बरोबर बोलून राहिलो का मी? आली का? कशी देईन हे? यायले गल्लुऱ्या नाही भेटत ना तिथून. सिमेंटच्या रोडमध्ये सांगा यायले खाले. यायले कुठं खाले पाहिजे? यायनं जागोजागी पैसे खाल्ले. यायनं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारताना पैसे खाल्ले. 8 महिन्याच्या अगोदर उभारलेला मालवणचा पुतळा 8 महिन्यात कोसळून पडला. लाज वाटायला पाहिजे यायले जराशी का यायले छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्यातले पैसे सुद्धा सोडले नाही. या महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान आणि आन बान शान आहे. महाराष्ट्रातली जनता या सरकारले मातीत मिसळल्या ठेवणार नाही. बरोबर बोलून राहिलो का मी? अरे शिवाजी महाराजांना किल्ले बांधले, 350 वर्ष झाले, एक दगड नाही निखळून राहिला त्याच्यातून, एक दगड खाली पडून नाही राहिला. यायनं बांधलेला पुतळा अवघ्या 9 महिन्यात पडते. लाज वाटायला पाहिजे. म्हणून तुम्हाला जर वाटते महिलाच्या बाजूचं चांगलं धोरण इथं उभं व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याचे डीएपीचे भाव पहा. आता आंबिया घ्यान का नाही तुम्ही? आंबिया चालू असेल ना आंबियाची तयारी. सोयाबीन, अरे सोयाबीनचे हमी भाव नरेंद्र मोदीनं 4892 रुपये ठेवले. 4892 हमी भाव आहे. आणि सोयाबीन मार्केटले का भाव चाललं? 3500, 3800. हो, 12 लाख टन सोयाबीनची ढेप आयात केली होती. 10-12 हजारावर सोयाबीन गेलो. औकातल्यासारखी बोलावली. सांगा, तुरीचे भाव 12 हजारावर गेले. म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडात घास आला का त्याचं तोंड कवा दाबाचं, आली नाही तर नटी कवा पिचकाची या शेतकऱ्याची. ह्या मेला तरी चालते चाललेले. मागच्या वर्षी संत्र्याचे भाव पडले, कोण जबाबदार आहे? आणि महागाई दुनियाभराची आकाशाला वाढली. डीएपी 538 रुपयाची डीएपीची बॅग होती, 1350 नेली साल्यानं. युरियाची बॅग, आता गहू पेराचा युरिया लागते, 100 रुपयाची बॅग होती युरियाची, 350 केली. नागरकीचे रेट वाढले, रोटावेटरचे रेट वाढले, डबल रेट झाले. ट्रॅक्टरवाल्याला विचारायला जा का भाऊ काऊन वाढले का रेट? तर तो तुम्हाला सांगते डिझेलचे भाव वाढले. अरे 2014 डिझेलचे भाव हे 52-53 रुपये होते का? आता 93 वर नेऊन ठेवले. 67 रुपये पेट्रोल होतं, आता पेट्रोल 116 वर नेलं. लोकसभा इलेक्शन आलं, झोपकानं साल्यानं कमी केले 9-10 रुपये. आणि म्हणते कमी केले. अबे पण 7 वर्ष खाल्ले ना गल्लुऱ्या, त्याचं का खाल्ले का नाही खाल्ले? सिलेंडर 438 रुपयाचं सिलेंडर होतं, 30 रुपयाचं 1130 नेलं. लोकसभा इलेक्शन आलं, 200 कमी केले. अबे पण 7 वर्ष खाल्ले 700. आणि काय यायले महागाई समजन जी ज्यानं बायका टाकल्या. अरे का समजन यायले महागाई? आम्हाला विचारा महागाईचे चटके. आम्हाला लेकरं बाकरं आहे. सिलेंडर आलं का बायको डेंग 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 लावते. एवढ्या रुपयात झालं, तेवढ्या रुपयाचं. आणि त्या शेतकऱ्याला शेती परवडून नाही राहिली. म्हणून या विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहे. आमच्या शेतकऱ्याला 24 तास वीज भेटली पाहिजे. त्याच्यानंतर शेतकऱ्याला हमी भाव भेटून नाही राहिला. नाफेडमध्ये लावायला गेलो नंबर तर खूप झालं तर 400-500 शेतकऱ्याचा लागते. तुरी 12 हजारावर गेल्या होत्या. इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली अकातल्यासारखी. 4 हजारावर तुरी आल्या. 5800 तुरीचा तवा हमी भाव होता. आणि ह्या हमी भावात तुम्हाला सांगतो 4 हजारानं कास्तकारांना तुरी विकल्या. ह्या तुरी ज्या आहे ह्या तुरीची दाय खपली नाही तर नरेंद्र मोदीनं कंट्रोलमध्ये विकली. भोगदाड पडलेली, घुबडानं टोचलेली दाय 32 रुपये किलोनं विकली का नाही? म्हणजे हे शेतकऱ्याच्या उरावर बसलाय. शेतकऱ्याचा ठीक आहे, शेतकऱ्याचा जीव गेला तरी चालते. या सरकारले काही लेणं देणं नाही. मागच्या वर्षीच्या 100 लाख टन कापसाच्या गटांनी शिल्लक असताना आता पुन्हा 300 लाख टन कापसाच्या गटांनी बोलावल्या. आणि ऐन आपलं माल निघत असताना हे सरकार असं करते. आणि याच्या स्कीमा पहा. एक स्कीम आणली साहेब यांनी, ती मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना. आता याच्यात पहिला क्रायटेरिया आहे का 60 वर्षाच्या वरील बुडगं पाहिजे. आता बुडगं एकटं कसं जाईन? पल्लं गिल्लं तर जाईन कसं? बरं, त्याच्यानंतर त्याचा दुसरा इलाज असा आहे का तो म्हणते का तुमच्या घरात जर एखादा 4 व्हीलर चालक म्हणजे 4 व्हीलर आहे तर त्याला हे योजना भेटणार नाही.
अशा योजना आणते का तुम्हाला भेटल्याच नाही पाहिजे. मला नाही वाटत का याच्या 10 बसेस गेला असत म्हणून त्या मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत. त्याच्यानंतर अशा अनेक स्कीम आणल्या. देवेंद्र फडणवीसनं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. कर्ज मिळणार एवढे क्रायटेरिया लावले, कर्जमाफी दिली आणि कर्जमाफीचा फॉर्म भरताना बायकोचे डॉक्युमेंट पाहिजे म्हणे. अबे घंटे हो, कर्ज माया नावानं आणि डॉक्युमेंट माझ्या बायकोचे काय पाहिजे, चुलीत धसाले हो. तिचा 7/12, तिचा ठीक आहे आधार कार्ड. म्हणून तुम्हाला जर सांगतो, जर तुम्हाला काही या देशात बदल पाहिजे असन, स्पर्धा परीक्षेत 1000 रुपये फी होती तलाठ्याची. या देशात कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये फी आहे आणि तलाठी बनायचं 1000 रुपये फी. कोणाला न्याय मागायला जाऊ सांगा. एक ग्रॅज्युएट झालेलं पोरग 3-4 वेगवेगळ्या क्षेत्रातले फॉर्म भरू शकते. कुठून आनंदजी ते पोरग 5-5, 7-7 हजार रुपये फॉर्म भराले. इतक्या रिक्वेस्ट केले यायले, इतक्या विनवण्या केल्या, ऐकायला तयार नाही. म्हणून साहेब एक पुन्हा रिक्वेस्ट आहे का हे जे पोरं आहे स्पर्धा परीक्षेचे यंग पोरं आहे, यायले MPSC आणि इतर जिल्हा प्रशासनाच्या ज्या काही परीक्षा असन याच्यासाठी 1-2 हजार रुपये घेऊन घ्यायचे, वर्षभरात लेखाले परीक्षा देत राहायचं. असं धोरण आपल्याला राबवता येईल. स्पर्धा परीक्षेच्या पुरायची मागणी आहे का 1 घ्या बा, 1000-2 हजार रुपये आमच्याकडून, आम्ही जेवढ्या परीक्षा येईल वर्षभरात तेवढ्या आम्ही द्यासाठी इलिजिबल असलो पाहिजे. आणि हे गोरगरीब शेतकऱ्याचे पोरं आहे. असे अनेक प्रोजेक्ट आहे ना गुजरातले नेले. टाटा एअरबस नेला, त्याच्यानंतरचा प्रोजेक्ट ठीक आहे मोठा प्रोजेक्ट दिला वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोड रुपयाचा प्रोजेक्ट होता. तुमच्या मोबाईलमध्ये जे सेमी कंडक्टर असते त्याचे 2 लाख महाराष्ट्रातले पोट्टे तिथं रोजगार भेटला असता. ह्या प्रोजेक्ट गुजरातले गेला आणि महाराष्ट्रातले पुन्हा 2 लाख पोट्टे बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलं. जर पुन्हा तुम्हाला शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं तर येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे सलील भाऊले. आणि सलील भाऊच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे. मी एवढंच तुम्हाला बोलतो आणि इथंच थांबतो. मी दोन्ही हात वर करा. जो हात वरत करणार नाही तो तिकल्ला असन. राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. राम कृष्ण हरी. वाजवा तुतारी. पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कराड सर. सन्मान्य अक्षयजी राऊत यांना जे अकोल्यावरून आलेले आहे आणि मान्य सलील दादांचे परम मित्र आहे, विनंती करतो अक्षयजी राऊत आपण सुद्धा या ठिकाणी संबोधित करावे. हर वार का पलटवार हूं मैं, हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं. इथे जमलेल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना माझा मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय, जय किसान, जय जवान. माझ्या समोर महाराष्ट्राचा सह्याद्री बसलेला आहे. या सह्याद्र्याने जेव्हा या देशावरती भूकंप झाला तेव्हा स्वतः उभावून रात्रीच्या झोपेमध्ये सुद्धा जेव्हा पर्यावरण विभागाला समजत नव्हतं की भूकंप झाला तेव्हा झोपीच्या माणसाला समजलं की भूकंप होणार आहे आणि आता मला लोकांसाठी उभं राहायचं आहे, तेव्हा हा सह्याद्री उभा झाला. त्या सह्याद्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बहुत लोगों को लगा था कि हम कुछ लोगों को लेकर जाएंगे तो हमारे ये शरद पवार साहब घर पर बैठ जाएंगे. ज्यानं सांगितलं होतं 2 घर फोडून आलो, असं टरबूज फुटलं. फुटलं की नाही टरबूज? कोण फोडलं? पहिलवान एक डाव राखूनच गेम खेळत असतो. सगळे डाव काही वस्ताद सगळ्यांना शिकवत नसतो. वस्तादांनी अनेक डाव राखून ठेवलेले आहेत. आणि जेव्हा लक्षात आलं लोकसभेमध्ये की नाही शरदचंद्र पवार साहेबांच्या नादी लागणं म्हणजे काही सोपं काम नाही, आम्ही नादाला लागलो आणि शरद पवार साहेबांना आमची माती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये सर्वाधिक होता, तो विधानसभेमध्ये सुद्धा तेवढाच ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ठेवणार का? विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या
हाताला हात देऊन साथ देऊन पुन्हा एकदा ती क्रांतीची तुतारी फुंकाल का? आणि का फुंकायची आहे तुतारी? का फुंकायची आहे? साहेब, मी प्रश्न विचारला मला की मी काही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात नाही, मी काँग्रेसमध्ये नाही, मी सेनेमध्ये नाही, पण एका शेतकऱ्याच्या पोरांनी कधीतरी गुराढोरांना हाकला व बांधावरती जाऊन आता पुन्हा एकदा या मंचावरती येऊन या महाराष्ट्रामध्ये नासधूस करणाऱ्या गुराढोरांना वापस या महाराष्ट्राच्या बाहेर गुवाहाटी मार्गे गुजरातला पाठवण्याचं काम करण्यासाठी मी इथं उभा झालेलो आहे. का उभा झालो मी इथे? तर मी उभा झालो माझ्या शेतकरी बापाच्या सोयाबीनचा हमीभाव हा 4,900 कितीतरी ठेवला, पण 3200 रुपयांनी अकोल्यामध्ये सोयाबीन विकल्या चाललं साहेब. अरे माझ्या बापानं घरामध्ये दिवाळीच्या दिवशी दिवा लावण्यासाठी तेल आणलं, त्याचा भाव वाढलेला होता, पण त्यानं ज्याच्यासाठी हे केलं होतं तो भाव सोयाबीनचा पडलेला होता. अरे लेकराला कापड घ्यायचंय, त्याला नवीन ड्रेस घेऊन देणार असं पोराला वचन देणाऱ्या बापाच्या कापसाचा भाव पडला आणि कापडाचा भाव मात्र अख्ख्या ताकदीनं वाढला. ही लढाई का लढायची आहे? तर महाराष्ट्र हा विद्येचं माहेरघर म्हटलं जाणारा महात्मा ज्योतिबा फुलेंचं माहेरघर, आणि त्या महाराष्ट्रामधल्या 15,000 शाळा बंद केल्या जातात. आम्ही लढायचं नाही, ही लढाई आमची आहे. माझ्या शेतकरी बापाच्या शेतमालाला हमीभाव भेटला पाहिजे यासाठी लढाईला मी उभा झालेलो आहे. माझ्या शेतकरी बापाच्या साठी लागणाऱ्या जे काही शेतीची सामग्री आहे त्याच्यावरती प्रचंड जीएसटी लावून ते महाग करून ठेवलेलं आहे. यासाठी लढायला मी मैदानात आलेलो आहे. मी मैदानात लढायला आलेलो आहे. माझ्या 4 वर्षाच्या बहिणीवरती ज्या वेळेला बदलापूरमध्ये बलात्कार झाला तेव्हा 12 तास माझ्या आईला तिथं पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागलं. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सुद्धा FIR दाखल जर होत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे आहोत का? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि म्हणून मी लढायला उभा झालो. काय आमच्या राजाचं नाव घेतात? अरे देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर का शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. आणि कुठल्या बलिदानाची धरती आहे? अरे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लागता का म्हणे हे सांगणारा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र. अरे स्त्रियांच्या आबरूला धक्का लागता का म्हणे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे हे सांगणारा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र. आणि त्याच महाराजांचा पुतळा पाडला जातो याचं उत्तर या विधानसभेत तुम्ही विचारणार आहात की नाही? खामोश मत बैठो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये महाराजांवर प्रेम करता की नाही? शिवाजी महाराजांवर प्रेम करता की नाही? प्रेम करता की नाही? मग जर महाराजांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करून माझ्या राजाचा पुतळा पाडला जात असेल तर तुम्ही बोलणार की नाही? मतपेटीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवणार की नाही? आणि ही जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांना ही जागा दाखवावी लागेल. मी का उभा राहिलो? तर माझ्या शाळा बंद होत आहेत म्हणून उभा राहिलो. माझ्या शेतकरी बापासाठी मी उभा राहिलो. माझ्या तरुण पोरांना, माझ्यासारखे तरुण मित्र माझे ज्यांचे उद्योग व्यापार त्यांच्या हक्काचे महाराष्ट्रातले प्रकल्प हे गुजरातला पडवल्या गेले. सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी आम्ही बारामतीला गेलो होतो तेव्हा IT पार्क दिसलं साहेब आम्हाला. आणि IT पार्क दिसला आणि माहिती पडलं की पवार साहेबांनी या महाराष्ट्रात पुण्यामध्ये IT पार्क उभा केलं, पण ट्रॅफिक जास्त आहे म्हणून IT पार्क गुजरातला पडवलं. मान्य आहे तुम्हाला? एअरबस गुजरात, सगळं काही गुजरातला पडवण्याचं काम केलं. माझा महाराष्ट्र खिळखिळा करण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये फसनवीस नावाचा एक व्यक्ती करतोय. फसनवीस आहे. कुठे फसवलं? शेतकऱ्यांना फसवलं, कराळे सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांना फसवलं, महिलांना सुद्धा फसवलं. तुम्ही पाहिलं असेल तर चरित्रवान नेते इथं बसलेले आहेत.
आणि महिलांच्या आबरूवरती हात टाकणारे सगळे देवेंद्र फडणवीसांसोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तो मुन्ना यादव नावाचा एक कार्यकर्ता आहे त्यांचा. नागपूरमध्ये एक मुलगी पॉम्पलेट वाटायला गेली, इकडे प्रचार नाही करायचा म्हणजे तेव्हा बापाचा आहे महाराष्ट्र. इथे लोकशाही आहे, ठोकशाही नाही. आणि लोकशाहीमध्ये लोक लोकांचा प्रचार करू शकतात. तू तुझा कर, मी माझा करेल. तू खोटा आहेस, मी खरा आहे. तू झूठ बोलेगा, मैं सच बोलूंगा. आणि मग या खोट्यांच्या छातीवरती बसून आता आपल्याला थया थया नाचायचं आहे. या नाचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र तयार झालं पाहिजे. आणि काय हे झालं पाहिजे, कारण की महाराष्ट्र वाचवणं ही आपली गरज आहे. आणि मी इथं का आलोय, तर मला पुन्हा एकदा त्या सलील दादांना त्या सभागृहामध्ये पाठवायचंय. का, तर सातत्यानं पाठपुरावा, पाण्यासाठी पाठपुरावा, शेतीसाठी पाठपुरावा, शिक्षणासाठी पाठपुरावा, उद्योगधंद्यांसाठी पाठपुरावा, रस्ता झाला नाही पाठपुरावा, नाली झाली नाही पाठपुरावा, घरकुल भेटलं नाही पाठपुरावा, भांडे भेटले नाही पाठपुरावा. मैं रुकूंगा नहीं. माझ्या घडावर ईडी येईल, सीबीआय येईल, इन्कम टॅक्स येईल. ह्या सगळ्या धाडी जरी पडल्या तरी सुद्धा माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या अंगावरती कोरोना नावाची धाड पडलेली आहे. माझ्या घरातले सगळे सावरत राहतील, मी पहिले यांना ऑक्सिजन देण्याचं काम करेल. कधी असे नेते त्या सभागृहात गेले पाहिजे, हिताचे निर्णय घेतले पाहिजे, धोरणं ठरवली पाहिजेत. कराडे सर, तुम्ही जे म्हटलंय की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा पाहिजे, शेतकऱ्यांसाठी असं पाहिजे, तर ते तेव्हाच होऊ शकेल तेव्हा अशिक्षित लोक, म्हणजे तुम्ही सांगत असता की नाही, त्या आपल्या मोदी साहेबांची डिग्री असली आहे की नकली आहे, फॉन्ट कधी आला, आता तुमच्या एवढा अभ्यास नाही बा आमचा, तुम्ही लय खतरनाक खोलपिटिंग वाले माणसा. अभ्यास नसणारे व्यक्ती नाही तर अभ्यासू लोक आपल्याला त्या सभागृहात पाठवायचे आहे. आणि सलील दादाच्या रूपानं आपल्याला ते पाठवायचे. मी नेहमी सलील दादा दिसली की मला म्हणावं असं वाटते की आई कडून आली, बाबा कडून आली. रक्तात लढाई आहे या माणसाच्या, रक्तात. अशी तशी लढाई नाही, थांबला नाही, कधीच नाही. आता मी त्यांच्या शेतकरी यात्रेमध्ये आलो होतो, तर शेतकरी यात्रेमध्ये घसा बसला, बोलता येत नव्हतं, पण नाही म्हणे मी थांबणार नाही. मी थांबेल तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये, त्याच्या बांधावरती आणि त्याच्या काळजामध्ये मी माझं घर बांधेल आणि तिथे मी थांबेल. हे थांबण्याचं काम आदरणीय सलील दादांनी केलेलं होतं. आणि म्हणून सलील दादांना आपल्याला यावेळेला प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. करणार का? ही तुतारी फुंकणार का? अरे तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे शेतकरी संकटात आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली शिक्षण व्यवस्था संकटात आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली माझी आई बहिणीची आबरू संकटात आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथला तरुण बेरोजगार आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली रयत जनता घाबरलेली आहे, भयग्रस्त आहे, यांना घाबरवल्या जात आहे. आणि तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की माझ्या छत्रपतींचा पाडलेला पुतळ्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. हे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ती तुतारी हातामध्ये घ्यावी लागेल. मैं वह कलम नहीं हो जो झुक जाती दरबारों में. मी काही कुणाला घाबरत नाही. मला माहित आहे की मी एसटीनं आलो, एसटीनं जाणार आहो, कारण की जीएसटी एवढा लावेला आहे, टोल टॅक्स एवढा लावेला आहे, सगळं काही महाग करून टाकलेलं आहे. आणि म्हणून जीएसटी जो आहे, टॅक्स जो आहे, तो तुमच्या ट्रॅक्टरवर, तुमच्या शेतीच्या अवजारांवरती फक्त 18% लावलेला आहे. पण हिरा जो आहे, जो रोज घेतो आपण, खाता की नाही तुम्ही? भाजी संघ कांदा फोडून त्याचा हिरा खाता की नाही? हिऱ्यावरती जीएसटी फक्त 1.5% आहे. हेलिकॉप्टरवरती जीएसटी फक्त 5.5% आहे. बरोबर ना सर? आता हेलिकॉप्टर आपण रोज घेतो, पेन पेन्सिल कधीतरी घ्यायला लागते. या पद्धतीनं सगळी व्यवस्था मोडीत काढण्याचं काम आणि पाप या फसनविसाने केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये जरी बसला असला तरी वारकऱ्यांना पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आमचा पांडुरंग इथं आलेला आहे. या पांडुरंगाच्या पाठीशी आता आपल्याला सोबत उभं राहायचं आहे. कारण या पांडुरंगाजवळ कुठलं शस्त्र नाही, याची पत्नी काही हिच्या पायाजवळ नाही. या पांडुरंगाच्या जवळ असणारा रंग हा काही फार गोरा गोमटा नाही, तर तो तुमच्या माझ्यासारखा सावळा आहे.
तो मातीने तयार केलेल्या विटेवरती उभा आहे. हा पांडुरंग निशस्त्र आहे आणि आपल्या पत्नी सोबत दोन्ही हात कमरेवरती ठेवून येणाऱ्या आव्हानाचा सामना करतो आहे. तो पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यामध्ये विलीन व्हावा एवढी अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडनं व्यक्त करतो. मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में. मी कोणत्या दरबारात झुंकत नाही, कधीच नाही. मैं किसी को डरता भी नहीं हूं. आणि घाबरू सुद्धा नका. स्मशानात 2 कबरी होत्या. एक कबर होती लढणाऱ्याची, एक कबर होती पडून जाणाऱ्याची. तुम्हाला कुठली कबर बनायची है? मैं भी मरने वाला हूं, आप भी मरने वाले हो, लेकिन जब भी मरूंगा तब इनकलाब कह के मरूंगा. तो इनकलाब तुमच्या मनात असला पाहिजे. मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में. मैं दीपा की लाख शिका हूं चौबारों हथियारों में. मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूं. मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की. हा अंधारा झाला सगळा. मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की. राजमहल के राज मुकुट के सामने तट करने की. उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं. देश जले और मैं कुछ ना बोलूं. मैं तो ऐसा गद्दार नहीं, मैं तो ऐसा गद्दार नहीं. ती गद्दारीची भाषा तुम्ही मातीत घालाल आणि पुन्हा एकदा छत्रपतींना अपेक्षित असणारं स्वराज्य उभं कराल. पुन्हा एकदा शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, देशाच्या सीमा सुरक्षा या सगळ्यांच्या संदर्भानं तुम्ही काम कराल. आणि सोयाबीन विकताना पुन्हा एकदा मोदीचा खताच्या बॅगीवरचा फोटो तुम्ही पाहाल. पेट्रोल भरत असताना पेट्रोल पंपावरती त्यांचा फोटो पाहाल. आणि आता जाहिरातींमध्ये सुद्धा त्यांचे सगळ्यांचे फोटो पाहाल. आणि ते पाहत असताना मनावरती हात ठेवायचा, मला क्या बात आहे, क्या अच्छे दिन आए है. आणि ते अच्छे दिन आणायचे असतील तर असं म्हणून होत नाही, तर काम करावं लागतं. महाराष्ट्राच्या तिजोरीला पाडलेलं भगदाळ जर बुजवायचं असेल तर पुन्हा एकदा हातामध्ये तुतारी घ्यावी लागेल, क्रांतीची मशाल पेटवावी लागेल आणि नंतरच या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या वाटेवरती आपल्याला निघावं लागेल. जात असताना फक्त एवढंच म्हणतो की आम्ही शुभांचे मावळे आहोत. साहेब तुम्हाला वचन देतो साहेब, आम्ही शुभांचे मावळे आहात का? शुभांचे मावळे ते मांग नाही का तुम्ही? अशानं तो घोडा खाली बसायचा होय आपला. हर हर महादेव बसला घोडा खाली. एखादा जर समजा डुक्कर तिकडे असलं किंवा वावराच्या तिकडच्या झाडावर बांधावर एखादं वानर बसलं असलं, कसा हाकलता तुम्ही? एखादं ढोर असलं कसा हाकलता? आपला आवाज काही असा गद्दाराचा आवाज आहे का? गद्दाराचा आहे का? इमानदारीचा आवाज आहे. आणि तो इमानदारीचा आवाज त्याच इमानदारीनं आपला उचलला गेला पाहिजे. मी विचारेल की आम्ही कुणाचे मावळे आहोत, तर तुम्ही सांगायचं आहे की आम्ही शिवबांचे मावळे आहोत. आहोत ना? आहोत की नाही? आहोत की नाही? मग पुतळा पडला तेव्हा काय करून राहिले ते तुम्ही? आता तो बदला घ्यायचा आहे. अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत? दोन्ही हात वर करून. सलील दादा, आम्ही सगळे शिवबांचे मावळे पुन्हा एकदा ती सेना घेऊन रणांगणात येण्यासाठी तयार आहे. अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत? अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत? आवाज नाही उडाला जोपर्यंत आवाज. मी काही थकत नाही बरं. रातभर हरभरा राखाले, गहू राखाले गेलो की डुकरा हाकल तुम्ही. माही काळजी ना करू तुम्ही. अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत? अरे आम्ही कुणाचे मावळे आहोत? अरे आम्ही शुभांचे मावळे पान्हा जिजाऊ पाजते. धमन्यातल्या रक्तामधून अजूनही तुतारी वाजते. जिंकू पुन्हा 10 दिशा. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, कृषी, सांस्कृतिक ह्या सगळ्या दिशा आम्हाला जिंकायच्या आहेत. आणि म्हणून जाताना एवढंच की आम्ही शुभांचे मावळे पान्हा जिजाऊ पाजते. धमन्यातल्या रक्तामधून अजूनही तुतारी वाजते. जिंकू पुन्हा 10 दिशा. ऐसे आम्ही जेथे असू आणि जेथे असू तेथे असू. आम्ही सदा विजेते असू. आम्ही सदा विजेते असू. आम्ही सदा विजेते असू. याच विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सलील दादांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करून देऊयात. आणि पुन्हा एकदा हाच मराठमोळा आवाज, हाच मावळ्यांचा आवाज त्या सभागृहामध्ये पाठवूया. एवढीच आशा अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद अक्षय भाऊ.
लक्षभाऊ, ही जी जनता आहे ही सर्व जीवापाड साहेबांवर जीवापाड प्रेम करणारी जनता आहे. तेच प्रेम सन्मान आपल्या सलीलदादावर सुद्धा हे प्रेम ठेवतील असा विश्वास जनतेला पण आहे आणि साहेबांना पण विश्वास आहे. त्यामुळे ही हुशार जनता आहे, ही कुठेही भरकटणार नाही याची ग्वाही या ठिकाणी या जनतेकडून देतो. आणि यानंतर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मान्य सलील अनिलदादा देशमुख यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण आजच्या प्रसंगी आपण सुद्धा या जनतेला संबोधित करावे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम आगे बढ़ो, सलील दादा तुम आगे बढ़ो. यानंतर देशमुख. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज आपल्या काठोल येथे हो घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले सर्वांचे नेते, देशाचे नेते सन्माननीय शरद पवार साहेब आज आपल्या काटोलमध्ये आल्या. मी विनंती करतो टाळ्या वाजून सगळ्यांनी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करा. सन्माननीय साहेब, याच मंचावर तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी आल्या होतात आणि साहेब त्यावेळेस 14 ते 19 मध्ये या ठिकाणी पूर्ण गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या मार्गदर्शनाने पुन्हा ही काटोल विधानसभा क्षेत्राची सीट त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी निवडून आणली होती. हे पण कोणाला विसरता कामा नये. त्याच पद्धतीने मंचावर उपस्थित सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे अध्यक्ष, या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते, सगळे महाविकास आघाडीचे परिवार, या ठिकाणी मी सगळ्यांचं नाव घेत नाही, थोडं क्षमा करा. साहेब, सर्वप्रथम धन्यवाद देतो की मी सलील देशमुख असेल किंवा महाराष्ट्रामधील अन्य तरुण युवकांना त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लढण्याची त्या ठिकाणी संधी दिली. रोहित पाटलाच्या पासनं तर आज ठिकाणी काटोल पासनं तर तिरोडाच्या गोंदियापर्यंत सर्व तरुण मंडळींना त्या ठिकाणी साहेब तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. ही तरुण पिढी येणाऱ्या दिवसामध्ये आपण जे आमचा टाकलेला विश्वास आहे याला सार्थ ठरवण्याशिवाय राहणार नाही. साहेब, सन्माननीय शरद पवार साहेबांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत राजकारणामध्ये, अनेक लोकांना त्या ठिकाणी पुढे आणलं आहे. आता कोण आपल्यासोबत राहिले, कोण नाही राहिले याच्याबद्दल पुन्हा वेगळ्याने त्या सांगण्याची काही त्या ठिकाणी गरज नाही. सन्माननीय साहेब, गेल्या अनेक वर्षापासून मी आपल्या या नरखेड काटोल तालुक्यामध्ये विविध उपक्रम घेऊन, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडाचे असेल, सगळे उपक्रम घेऊन सातत्यानं गेल्या 17-18 वर्षापासून आपल्या भागामध्ये सक्रिय. साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इकडच्या शेतकरी बांधवांसाठी अनेक आंदोलनं केले. मग ते संत्रा मोसंबीचे असतील, सोयाबीनचे असतील, कपाशीचे असतील, कधी अतिवृष्टी झाली असेल, कधी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांवर अडचण निर्माण झाली असेल, असे खूप सारे केसेस साहेब मी असेल, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या लोकांवर, या शेतकरी बांधवांसाठी आहे आणि पुढे पण आम्ही तेच करत राहू. साहेब, आपला हा शेतकरी बहुल भाग आहे. आपल्या शेतकरी बहुल भागामध्ये जे काही आपल्याला आपल्या शेतकरी बांधवासाठी, आपल्या शेतमजुरासाठी, आमच्या महिलांसाठी, आपल्या तरुण बेरोजगारांसाठी करता आलं, ते त्या ठिकाणी आपण सत्तेमध्ये असो की सत्तेमध्ये नसो हे त्या ठिकाणी सातत्याने आपण करत आलो आहे. मी आपल्याला सांगतो, 14 ते 19 मध्ये जेव्हा आपली कुठंच सत्ता नव्हती तेव्हा शेतकऱ्यांचे विषय आपण मांडले. शेतकऱ्यांचे विषय मांडले. सन्माननीय शरद पवार साहेब जेव्हा या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा या देशामध्ये ऐतिहासिक कर्जमाफी त्या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केली होती. ज्या पद्धतीने त्यांनी त्या ड्राफ्ट मान्य केला, तुरंत मनमोहन सिंग तेव्हाचे पंतप्रधान साहेबांनी ते मान्य केलं होतं आणि पूर्ण देशामध्ये 70,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी झाली होती. हे शेतकरी कधीच विसरणार नाही साहेब, महाराष्ट्रातला, त्या देशातला. आज काय शरद पवार साहेब फक्त महाराष्ट्रातले नाही, सन्माननीय शरद पवार साहेब कुठल्याही राज्यामध्ये गेले तर शेतकरी बांधव मोठ्या अपेक्षेने शरद पवार साहेबांकडे पाहतात की हा एक माणूस आहे जो त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यावर आपलं महाराष्ट्राचं तख्त किंवा आपल्या शेतकऱ्यांची बाजू पुरजोरपणे मांडतो
असे हे नेते सन्मान्य शरद पवार साहेब आहे. पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचे केंद्रबिंदू साहेब तुम्ही आहे. पूर्ण देशाचे शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने पाहतात. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहून राहिलो, साधारणतः 2 वर्ष व्हायला आले. या जुलमी भारतीय जनता पक्षाची सरकार त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहे. 2 वर्षापासून त्या ठिकाणी पंजाब हरियाणाचे शेतकरी बांधव आमचे त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, आपल्या रास्त मागण्याला घेऊन बसले होते. कशा पद्धतीची परिस्थिती केली आपण टीव्ही मध्ये पाहू शकलो नाही, कारण की टीव्ही वाले पण तिकडे गेलेले आहे. त्या ठिकाणी अश्रुधूर गोळ्या अशा पद्धतीने इतके मोठे मोठे खेळे हे आमच्या शेतकरी बांधवावर अशा पद्धतीचं कोप करायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं. आपण हे कधी विसरू शकतो का शेतकरी बांधवांनो? हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. सन्मान्य शरद पवार साहेब होते, यांनी सातत्याने सत्ता कोणाची जरी असेल तरी शेतकऱ्यांचा विषय असेल तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल किंवा पीएम मोदी असतील, त्यांना त्या ठिकाणी जाऊन नेहमी निवेदन दिले, त्यांना नेहमी सल्ला दिला आणि त्यांना नेहमी त्या ठिकाणी सांगितलं की आजच्या घडीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल, शेतमजुरांच्या बद्दल काय काय उपाययोजना केले पाहिजे, काय काय योजना केले पाहिजे, या गोष्टीची माहिती, या गोष्टीचा जेवढा अभ्यास सन्मान्य शरद पवार साहेबांना आहे, देशामध्ये कुठल्याही एका व्यक्तीला तशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या बद्दल एवढा अभ्यास नाहीये. आणि तशा पद्धतीचा ताकद सन्मान्य शरद पवार साहेबांमध्ये की जे विरोधी पक्ष जरी असेल, सत्ताधारी जरी असेल, ते सगळेच कोणाचं ऐकत असतील तर सन्मान्य शरद पवार साहेबांचं ऐकून राहिले. आणि ते शरद पवार साहेब आज आपली भेट घेण्यासाठी काटोलमध्ये आले. पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांच्या त्या ठिकाणी स्वागत करायची विनंती करतो. सन्मान्य साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन मोर्चे हे तर आपण करतच आलो, पण त्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापूर्वी, 4.5 वर्षापूर्वी मला आपल्या पक्षाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं सदस्य लढण्याची त्या ठिकाणी संधी दिली. हे संधी दिल्याच्या नंतर एक संविधानिक पदावर मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी आलो. जिल्हा परिषदचे सदस्य बनलो नाही साहेब. 2 महिन्यांनी कोरोना लागला. 2 महिन्यांनी कोरोना लागला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण जग घरी झोपलं होतं. पूर्ण नेते पदाधिकारी आज जे तुमच्यामध्ये मतं मागायला येतात ते त्या ठिकाणी घराबाहेर निघाले नाही, आपल्या परिवारासोबत होते. हा सलील देशमुख गावागावामध्ये जाऊन, वार्डामध्ये जाऊन जे जे उपाययोजना असेल, फवारणी झाली का, सॅनिटायझर भेटले का, मास्क भेटले का, डॉक्टर आहे का, या सगळ्या गोष्टीचं काम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न मी एकट्याने नाही केला. मी असं कधीच म्हणणार नाही मी एकटा करतो. माझ्यासोबत बसलेले हे मंचावरती सगळी मंडळी माझ्या खांद्याला खांद्या लावून होते. साहेब, या लोकांनी पण तेवढंच त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते आमच्या लोकांसाठी केला. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस सीबीआयची पहिली धाड माझ्या घरी पडली होती, पहिली धाड जेव्हा सीबीआयची त्या ठिकाणी पडली होती, त्या ठिकाणी आता त्या अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही, तो एसपी लेवलचा एक अधिकारी होता सीबीआयचा. त्यांनी पूर्ण आपली तपासणी केली. तो म्हणे की अभी हम जा रहा है. चांगली गोष्ट आहे. मी म्हणलो याच्यानंतर आमच्या काटोलमध्ये विलगीकरण केंद्र उघडलं आहे. कोरोनाच्या पेशंटला जे तिकडे जाऊन ठेवतात त्याच्यासाठी आता आम्ही तिकडे जाणार. अधिकारी म्हणे नाही तुम ऐसा नहीं कर सकते. म्हणलं ऐसा नहीं कर सकते, लिख के दो तुमने, ऐसा नहीं कर सकते. आमच्या जे लोक आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास जतवला आहे, त्यांचा विश्वास आम्ही सार्थक करणार. तुम्हाला आमच्यासोबत चलायचं, तुम्ही तिकडे चला काटोलला, पण आम्ही त्या ठिकाणी काटोलच्या लोकांना पोरकं सोडणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणारा पण हा सलील देशमुख होता. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या विभागामध्ये कृषी विभाग असेल साहेब, कृषी विभागाच्या माध्यमातून काही सिट्रस इस्टेट असेल, रोपवाटिका असेल, हे नुसतं बोललो नाही, मी त्या ठिकाणी आणली आहे. त्या ठिकाणी जलसंपदा असेल, सिंचन विभाग असेल, सिंचन विभागाच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकल्प खेचून आणायचं काम, जास्तीत जास्त पैसा खेचून आणायचं काम त्या ठिकाणी आपण करत आलोय. सन्मान्य जयंत पाटील साहेब जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हती, अडचण नव्हती. सन्मान्य जयंत पाटील साहेब नेहमी सहकार्य करायचे. पण आपण पाहाल आपले महाराष्ट्रातले 40 आमदार गुवाहाटी मार्गे सुरतला गेले, सरकार पडली आणि साहेब आमचा पाठपुरावा पण त्या ठिकाणी कमी होऊन गेला. आणि त्या ठिकाणी या लोकांकडे किती वेळा गेलो, फक्त या बसा, पण आपलं काम काही त्या ठिकाणी व्हायचं नाही. परिवहन असेल, परिवहनसाठी पण साहेब त्या ठिकाणी परिवहन असेल, सिंचन असेल, आरोग्य असेल, त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढ असेल, श्रेणीवर्धन असेल, या ठिकाणी डायलिसिस सेंटर असेल, स्त्रियांसाठी सुविधा असेल, याच्यासाठी सातत्यानं सलील देशमुख प्रयत्नशील राहिलाय, पाठपुरावा केलाय. हे सगळं या ठिकाणची काटोल नरखेडची नागपूर जिल्ह्याची जनतेला त्या ठिकाणी माहितीच आहे. अशीच काय त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मित्रांनो मला त्या ठिकाणी भेटली नाही. काहीतरी आपला पण त्या ठिकाणी पाठपुरावा होता,
आपलं पण ठिकाणी त्या धावपळ होती. हे सगळं मी सातत्याने आपल्यामध्ये करत आलो. साहेब, या भागामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मी प्रयत्नशील आहे. आपल्याला पण त्या ठिकाणी मी भेटलो होतो. या ठिकाणी आपण पाहाल, आपल्या नारखेडमध्ये 400 एकर जमीन त्या ठिकाणी नारखेड MIDC साठी घेतली साहेब, आणि त्या ठिकाणी अंतिम अधिसूचना पण जारी झाली आहे. लवकरच तिकडे नारखेड MIDCचं काम सुरू होऊन जाईल. काटोलमध्ये 90 कोटी रुपयाचं पायाभूत सुविधेचं काम त्या ठिकाणी सुरू होऊन जाईल साहेब. हे सगळं काम आपल्या या भागामध्ये रोजगार आणण्यासाठी त्या ठिकाणी करून राहिलोय. या ठिकाणी साहेब आपल्या जवळच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर रेल्वे विभागाच्या माध्यमातून होणार आहे. याच्या माध्यमातून आपल्याकडे या भागामध्ये एक धक्का झाला पाहिजे, एक त्या ठिकाणी एक शेड झालं पाहिजे, जेणेकरून माल धक्का तिकडे येईल, तिकडे गोडाऊन बनतील, असे अनेक विविध प्रकल्प असतील. त्याच्यासाठी सातत्याने माझा त्या ठिकाणी पाठपुरावा आहे. हे पुस्तक बरंच लोकांना, काही लोकांना भेटलं असेल, कोणाला नसेल भेटलं. या ठिकाणी सगळ्या विभागांचा साधारणतः महाराष्ट्र शासनाकडे 40 विभाग आहे. या 40 विभागांचा माझा जो रोड मॅप आहे, माझे जे काम आहे, हे त्या ठिकाणी आपल्या पुढे मी सुपूर्त केलं आहे. कृपया हे पण आपल्या नजरेपासून त्या ठिकाणी पाहून घ्या. शेतकरी असेल, आमचं सुशिक्षित बेरोजगार असेल, याच्यासाठी आवाज उचलायचं काम त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी आमच्या या भागामध्ये MPSC UPSC या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण भेटलं पाहिजे विद्यार्थ्यांना. बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी अमरावतीहून, नागपूरहून, ग्रामीण भागातून पुण्याला शिकायला जातात. अशांचं त्या ठिकाणी शिक्षण आपल्या काटोलमध्ये झालं पाहिजे. असे केंद्र, डिजिटल लायब्ररी, वाचनालय हे उघडायचं साहेब माझ्या या काळामध्ये मानस आहे. अनेक वाचनालय, अनेक डिजिटल लायब्ररी त्या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं साहेब. गेल्या अनेक काळापासून आपल्याला पण मी भेटलो, आपल्याला पण त्या ठिकाणी मार्गदर्शन मागितलं. आपण पण सांगितलं की तू पुढे जा, या ठिकाणी औद्योगिकरण करायचं असेल तर निश्चित रूपाने शरद पवार साहेबांसारखा आशीर्वाद लागला तर निश्चित रूपाने आपल्या भागामध्ये चांगला कारखाना आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, असं मला त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. नागपूर जिल्ह्याची परिस्थिती तर आपल्याला सांगितली. एअरबस होतं, वेदांता होतं, या ठिकाणी मिहान नावाचा मोठा मल्टी मॉडल हब त्या ठिकाणी उघडला होता. या मल्टी मॉडल हब मध्ये त्या ठिकाणी एक्सपोर्ट ओरिएंटेड काम होतं, पण तिथं कुठंही मिहानमध्ये एक पण मोठा प्रकल्प येऊ दिला नाही. साहेब, यांच्याकडे 10 वर्षापासून सत्ता आहे. 2 मोठे मंत्री आहे, एक मुख्यमंत्री होता, एक आता अर्धा उपमुख्यमंत्री आहे. पण यांना दिल्लीहून फोन येतात, ह्या नागपूरचे प्रकल्प हे कुठं जातात, हे गुजरातला जातात. आणि जसं सांगितलं, अक्षरावती सांगितलं की आमच्या कराळे सरांनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे. आपल्या नागपूर जिल्ह्यातील 1 लाख लोक, 1 लाख तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध राहू शकली असते, पण ती पण त्या ठिकाणी केली गेली नाही. आपल्या सगळ्यांना हे मुद्दे त्या ठिकाणी माहिती आहे. पुन्हा मुद्दे तेच मुद्दे घेत नाही. आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कपाशीची काय परिस्थिती आहे, संत्रा मोसंबीची काय परिस्थिती आहे, हे सगळे मुद्दे आपल्याला कल्पना आहे. पीक विम्याची त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. अजून एक मोठा तोडगा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये काढायचा आहे. कराळे सर, या ठिकाणी आपल्याला आमच्या या भागामध्ये त्या अवघ्या पुष्कळशा महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा हदोस खूप आहे. म्हणजे बरेचसे लोक आपली शेती तिकडे करतच नाही, तर त्या सोडून देतात. आणि वन्य प्राणी आमच्याकडे रोही, डुकर हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पूर्ण आमचं पीक नष्ट होतात. आमच्या लोकांना रात्री जागलीला जावं लागतं आणि हे पीक नष्ट झाल्याच्या नंतर फॉरेस्टकडनं पण पाहिजे तसं कॉम्पन्सेशन भेटत नाही. आणि त्याच्यासाठी बरेच लोकांनी आवाज उचलले, मग आतापर्यंत योग्य तो काय तोडगा निघाला नाही. याच्यासाठी पण मला त्या ठिकाणी लढा करायचा आहे साहेब. आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांनी ताकद दिली, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण हा शेतकऱ्यांचा प्रश्न पीक विम्याचा असेल किंवा जंगली जनावर असेल, हा सलील देशमुख त्या ठिकाणी मांडल्याशिवाय राहणार नाही. हे त्या ठिकाणी तुम्हाला मी अभिवचन देतो. या ठिकाणी बोलण्यासारखं तर खूप काही आहे, पण माझ्या गावोगावी बैठका चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी सभा चालू आहे. आज आपल्याला सन्माननीय शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी ऐकायचं आहे. याच्यानंतर सन्माननीय अनिल बाबू पण त्या ठिकाणी काही विषय त्या ठिकाणी मांडतील. आणि हे सगळं होत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा साथ त्या ठिकाणी मला लाभला, या गोष्टीचा मला आनंद आहे. एकच गोष्ट बोलतो आणि थांबतो. साहेब, जेव्हा अनिल बाबू 14 महिने तुरुंगात होते, सन्मान्य शरद पवार साहेब असतील, सन्मान्य सुप्रियाताई असतील, या पवार परिवाराने नेहमी अनिल बाबू असेल आमच्या परिवाराचा पाहिजे तेवढा साथ दिला. ते आम्ही कोणीच विसरू शकत नाही. आणि ते आमच्या परिवाराचा साथ नाही दिला साहेब, तुम्ही या काटोल नरखेड विदर्भाच्या जनतेचा त्या ठिकाणी तुम्ही साथ दिला साहेब. जेव्हा साहेबांकडे गेलो, साहेबांनी मोठ्या मिटिंगा सोडून मला त्या ठिकाणी बोलून घेतलं. पटकन जे काही त्यांच्याकडनं करता आलं ते केलं.
जे षडयंत्र आपल्या नागपूरच्या गड्याने केलं होतं हे सगळ्यांची इत्तमभूत माहिती आपल्याला त्या ठिकाणी आहे. पण या 14 महिन्यातही साहेब मी कुठं घरी बसलो नाही. या 14 महिन्यातही सातत्यानं आपल्या लोकांच्या जनसंपर्कात राहिलो, त्यांची प्रामाणिक सेवा करायचं काम त्या ठिकाणी केलं. साहेब 2 दिवस मी काटोलला राहायचो, 2 दिवस मी नागपूरला राहायचो आणि 2 दिवस पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालय, सचिवालय आणि मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मी मुंबईला राहायचो. आणि बरेचसे कामं त्या ठिकाणी आम्ही खेचून आणले. आता बरेचसे कामं राहिले, काही राहून गेले, काही येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला करायचे आहेत. शेतकऱ्यांचे पानधनाची मोठी व्यवस्था येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला करायचं आहे. असे बरेच मानस आम्हाला आहे. पण आता जास्त वेळ तुमच्यामध्ये घेत नाही. आपल्याला सन्माननीय शरद पवार साहेबांना पण त्या ठिकाणी ऐकायचं आहे. शेतकऱ्यांसाठी, आपल्या भागासाठी हा सलील देशमुख त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे समर्पित आहे. हेच बोलतो, माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. एकच गोष्ट बोलतो आणि थांबतो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती. काटोलवाल्याचं थोडंसं अजून जोरात कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर मंडळींनो, दादांनी आपल्या भाषणातून सांगितलं की दादा फक्त एकाच गोष्टीवर भर नाही देत, तर उद्योग असो, वन विभाग असो, पाणी पुरवठा असो, सिंचन असो, ऊर्जा असो, क्रीडा असो, परिवहन असो आणि शिक्षण, आरोग्य, कृषी असो, त्या सर्व गोष्टींसाठी ते एक त्यांच्यामध्ये कौशल्य आहे. तर येणाऱ्या काळात फक्त तुतारी वाजवणारा माणूस यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यानंतर मी या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या या महाराष्ट्रभरच्या होणाऱ्या प्रचार सभेला या ठिकाणी जे गीतकार आलेले आहे प्राध्यापक राजेश सरकटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 ते 3 मिनिटात आपलं राष्ट्रवादीचे गीत सादर करावं. सन्माननीय प्राध्यापक राजेश या सरकटे. ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत, तुम्हा सर्वांचा स्वाभिमान, आदरणीय साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि या काटोल नगरीमध्ये आमच्या दैवताचं, आदरणीय साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचंय. एक गगनभेदी घोषणा होऊ देत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. या ठिकाणी आमचे 84 वर्षाचा तरुण योद्धा महाराष्ट्राच्या सुखासाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासासाठी आजही रात्रंदिवस फिरत आहेत. आणि आपल्या सर्वांना, साहेबांना वंदन करताना लोकसभेमध्ये आमचे 10 उमेदवार होते, त्यापैकी 8 जण दणदणीतपणे दिल्लीच्या तख्तावर गेले, तुतारी वाजली. त्यामुळे साहेबा एकच म्हणेन कि मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मुझे किनारों की परवाह है, मैं आंधियों पे सवार हूं. मेरे लड़ने की कोई उम्र नहीं है, याद रखना मैं शरद पवार हूं, मैं शरद पवार हूं. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान फक्त शरदचंद्रजी पवार साहेब. पण या काटोल नगरीमध्ये या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू आपल्याला उभा महाराष्ट्र वंदन करतोय. या काटोल नगरीचं नाव श्रद्धा नगरी, समर्पण नगरी असं असावं मला वाटतंय. कारण साहेबांच्या सर्वोच्च श्रद्धेचं टोक म्हणजे आमचे अनिल बाबू. मी तुमच्यासाठी येताना 2 ओळी लिहिल्यात की कितीही दिल्लीच्या अदृश्य शक्तीने दबाव आणला, अनिल बाबूंनी तो झुगारून लावला. साहेब जगावं तुमच्यासाठी, लढावं तुमच्यासाठी. साहेब जगावं तुमच्यासाठी, लढावं तुमच्यासाठी. अरे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा काय धाक दाखवता. हा जीव सुद्धा वेळ आली तर देईन माझ्या साहेबांसाठी, माझ्या साहेबांसाठी. मराठी अस्मितेची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान फक्त शरद पवार, फक्त शरद पवार. महाविकास आघाडी
महाविकास आघाडी. मराठी अस्मितेची ही तळपती तलवार. मराठी अस्मितेची ही तळपती तलवार. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. मराठी अस्मितेची ही तळपती तलवार. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. आज महाराष्ट्राच्या दाही दिशातनं हाच आवाज येतोय. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला. आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त. पेटून उठा आज सारे सळसळू द्या तुमचे रक्त. तुतारी घेऊन हाती जिंकू या राज्याचे तख्त. करू वज्रमुख साहेबांसाठी एक वार. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण? एकदा तुमचा बुलंद आवाज येऊ देत. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोण? शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. मी फक्त 2 मिनिटं बोलतोय पण महत्वाचं बोलतोय. या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळलाय. बेरोजगारी वाढलीये. कायदा सुव्यवस्था ढासळलीये. सबंध अंधाराचा काळोख पसरलाय. आणि या अंधाराच्या काळोखात एकच प्रकाश दिवा दिसतोय. आणि त्या प्रकाश दिव्याचं नाव आहे शरद पवार. शरद पवार. प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे की यावेळी पवार साहेबांच्या विचारांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. महाराष्ट्र म्हणतोय अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे. शेर शिवा पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन आमचे तरुण धडाडीचे उमेदवार सक्षम उमेदवार सलील दादा यांच्यासाठी जीवाचं रान करायचं येणारी 12-14 दिवस 20 तारखेपर्यंत. आमच्या साहेबांनी आमच्या दैवताने वयाची 70 वर्ष आपल्यासाठी जीवाचं रान केलं या देशासाठी महाराष्ट्रासाठी. मग आपण 12-14 दिवस 20 तारखेपर्यंत सलील दादांसाठी जीवाचं रान करणार. मला जरा आवाज येऊ दे. जीवाचं रान करणार. एकदा जोरात आवाज येऊ देत. जीवाचं रान प्रत्येक जण करणार. प्रत्येक जणाने 5 जणाला 10 जणाला 15 जणाला 20 जणांना सांगा. आणि रात्रीचा दिवस करून सलील दादांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे. ही प्रकाशाची ज्योत तुमच्या सर्वांच्या हातात आहे. आदरणीय साहेबांना या ठिकाणी आपण आश्वासन देऊयात. वचन देऊयात. एक वचन मागतोय मी तुम्हाला. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. आणि एकदा साहेबांसाठी जोरदार घोषणा दे. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. सर्वांना विनंती करेन एक वचन मागतोय. हा तुमचा भाऊ सलील दादांसाठी. आपल्या प्रत्येकाकडे प्रकाशाचा दिवा आहे. आदरणीय साहेबांचे विचार आहेत. आपल्या मोबाईलची टॉर्च जरा सर्वांनी काढा. हा प्रकाशाचा दिवा प्रत्येकाच्या हातात आहे. सर्वांनी अगदी सर्वांनी
साहेबांना दिसू देत की ही काटोल नगरी आजही साहेबांच्या विचारांच्या पाठीशी आहे, माननीय अनिल बाबूंच्या पाठीशी आहे. मला सर्वांचे मोबाईल दिसले पाहिजेत या ठिकाणी, महिलांनी, मातांनी, भगिनींनी, कारण साहेबांनी या ठिकाणी 70 वर्ष आयुष्याचं रान केलं या महाराष्ट्रासाठी. आणि हे वचन आपण साहेबांना देऊया की साहेब, काटोल नगरी ही सलील दादांना नुसतं निवडून देणार नाही तर हजारोंच्या मतांनी निवडून देणार. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. सर्वांनी विनंती करेन, आज नागपूर जिल्ह्यातला 3रा दौरा साहेब सर्व ठिकाणी फिरतायत. आदरणीय साहेबांचं काटोल नगरीत एक ऐतिहासिक स्वागत, आपल्या दैवताचं ऐतिहासिक स्वागत करूयात. पांडुरंगाचं स्वागत, हा आपल्यासाठी पांडुरंग आहे, आपलं दैवत आहे. साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, अगदी शेवटपर्यंत सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि साहेबांसाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. सर्वांची वज्रमूठ दिसू दे, सर्वांची वज्रमूठ एकदा गगनभेदी घोषणा देत ही तुतारी दणदणीतपणे सलील दादांच्या रूपाने विधान भवनात पोहोचली पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. धन्यवाद, धन्यवाद राजेश सरकडे सर. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आजच्या या सभेमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायला आलेले आदरणीय शरद पवार साहेब, आमच्या वरुड मोर्शीचे माजी आमदार हर्षवर्धनजी देशमुख, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमच्या काँग्रेसच्या माजी जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीताताई, शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमजी कापसे, बाकी मंचावर उपस्थित असलेली सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची सर्व सन्मान्य मंडळी, उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण सर्वांची भाषणं ऐकलीत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की सर्वांनी प्रामुख्याने सांगितलं की कशा पद्धतीची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. कापूस, सोयाबीन, संत्रा या बाबतीत सर्वांनी सांगितलं. पण एक सांगतो, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आलं 2.5 वर्षापासून या सरकारने शेतकऱ्यांची हालत करून ठेवलेली आहे. तुम्हाला आठवा, 3 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं त्यात उद्धवजी ठाकरेंना की कोणत्याही पद्धतीनं परदेशातला कापूस भारतात आला नाही पाहिजे, कोणत्याही पद्धतीनं परदेशातलं सोयाबीनचं तेल भारतात आलं नाही पाहिजे. आणि त्या एका निर्णयामुळे 3 वर्षापूर्वी आपल्याला कापसाला 12,000, 12,500, 13,000 रुपये भाव मिळाला होता. सोयाबीनला 6,500 रुपये भाव त्यावेळेस मिळाला होता. त्या पवार साहेबांनी एका निर्णयामुळे आपल्याला इतके वर्ष चांगल्या पद्धतीनं कापूस, सोयाबीन, संत्र्याला भाव मिळत होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. शेतकरी अतिशय अडचणीत आलाय आणि ही परिस्थिती आपल्याला त्या निमित्तानं बदलायची आहे. आपण जर यावेळेस जर चूक केली तर पुढचे 5 वर्ष आपल्याला कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, संत्रा मोसम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी त्यांना आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. मी काही जास्ती बोलणार नाही. आणि पवार साहेबांनी जे जे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले हे आपल्याला सर्व माहित आहे. 71,000 कोटीची कर्जमुक्ती पवार साहेबांनी घेतली. फलोद्यान योजना, अनेक आपल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले.
आज जर देशामध्ये जर कोणाला विचारलं तर देशाचा कृषी मंत्री कोण, तर इथं बसल्या एकही सुद्धा सांगू शकत नाही की देशाचा कृषी मंत्री कोण आहे. पण देशाला एकच कृषी मंत्री माहित आहे, तो म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. कुठेही जाऊन विचारा कोण कृषी मंत्री आहे, तर पवार साहेबांचं नाव घेतं आजही. या सर्व गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. या निवडणुकीमध्ये पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरते. या निवडणुकीमध्ये त्यांनी या काटोल मतदारसंघामध्ये एक डुप्लिकेट अनिल देशमुख तयार केलाय. निपाणी थुगाव नावाचं गाव आहे, बरोबर. निपाणी थुगाव नावाचं गाव आहे. त्या निपाणी थुगावमध्ये हा डुप्लिकेट अनिल देशमुख त्यांनी उभा केलेला आहे. याला बिचाऱ्याला दिवाळीच्या दिवशी पळून घेऊन गेले. दिवाळीच्या 8 दिवस पहिले हे विरोधी पक्षाचे लोक पळून घेऊन गेले. त्याची पत्नी ओरडत होती की माझा पती कुठे गेला, माझा पती कुठे गेला. हा थुगाव निपाणचा अनिल देशमुख याला यांनी घड्याळ चिन्ह दिलं की जेणेकरून आपलं मत त्या निमित्तानं खराब झाले पाहिजे. पण आपण एवढे हुशार आहात की आपल्याला माहित आहे की आपलं चिन्ह कोणतं आहे. आपला उमेदवार आहे सलील अनिल देशमुख आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आपलं हे चिन्ह नंबर 3 वर आहे. त्याच्यामुळे हा डुप्लिकेट अनिल देशमुख जो निपाणी थुगावचा आहे, त्याच्यामुळे आपली दिशा बोलू देऊ नका एवढी आपल्याला इथे विनंती करतो. आणि ही विनंती करत असतानाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या माध्यमातून कालच राहुलजी गांधी आणि सर्व पवारसाहेबांची मीटिंग झाली 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी 5 कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्याची सुद्धा माहिती पवारसाहेब आपल्या भाषणामध्ये देतील. आणि या 5 कलमी कार्यक्रमाचा फायदा आमच्या महिला भगिनीला, आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या युवकांना, अशा पद्धतीच्या अनेक योजना त्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने या 5 कलमी कार्यक्रम चालू घोषित केलाय. त्याची माहिती सुद्धा भाषणामध्ये आपल्याला पवारसाहेब देतील. आणि एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा, काल आपण टीव्हीवर पाहिलं असेल तो नालायक सदाभाऊ खोत कशा पद्धतीचं वक्तव्य करतो. आणि आश्चर्य दुःखाची गोष्ट आहे की या सदाभाऊ खोतनी वक्तव्य जेव्हा केलं, ज्यांनी भाषण केलं, त्या मंचावर आपले नागपूरचे देवेंद्र फडणवीस तिथं उपस्थित होते आणि खदखद हसत होते. काय बोलले सदानंद खोत आपल्याला माहित आहे. आणि अशा याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस तिथे हसतायत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस, त्यांना अशी शरम वाटली नाही की आपला हा कार्यकर्ता सदानंद खोत ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या विरुद्ध असं बोलतो, याची त्यांना शरम वाटली नाही ना हसत होते. हीच गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे ही. महाराष्ट्राची संस्कृती नाही, पण हे नवीन संस्कृती त्या निमित्तानं हे भारतीय जनता पार्टीचे लोक आणत आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि आपलं चिन्ह आहे सलील अनिल देशमुखचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि आपली बॅलेटवर आपलं नंबर 3 ची बटन आहे. सलील अनिल देशमुखच्या समोरची तुतारी वाजवणारा माणूसची बटन दाबून सलील देशमुखला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद. याच्यानंतर आपल्या समोर तुम्ही बोलता बोलू दे साहेब. याच्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या बोलणार होत्या, पण साहेबांचं म्हणणं 2 मिनिटं ठीक आहे. याच्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करावं. जैसे आता विचारायचे ते आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सहकारी आणि बाबू देशमुख उद्या होणाऱ्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे अन्य सहकारी या सगळ्यांच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवणारे तरुण आणि कर्तृत्ववान उमेदवार सलील देशमुख, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गेले काही तास आपण या ठिकाणी आहोत आणि त्याचं महत्वाचं कारण उद्या 24 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कातोल तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सलील देशमुख यांची निवड केली. त्याच्याबद्दल समर्थन करायला तुम्ही इथं आहात. ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. उद्या महाराष्ट्राचा कारभार कसा चालावा, कार्यक्रम काय असावेत, धोरणं काय असावीत, या संबंधीचा एक पक्का निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आज अनेक प्रश्न आहेत. कातोल मतदारसंघ हा प्रामुख्यानं शेती करणाऱ्या लोकांचा हा मतदारसंघ आहे. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की शेतीची अवस्था काय आहे. कर्जबाजारीपणा हा रोग शेतकऱ्यांना लागलेला आहे. वर्तमानपत्रामध्ये आत्महत्या वाचायला मिळतात. या देशातल्या बहुसंख्य लोकांचा अन्नाचा प्रश्न जो सोडवतो तो बळीराजा आत्महत्याच्या रस्त्यावर जातोय. आणि त्याची कारणं आहेत. मला आठवतंय की 10 वर्ष शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं आणि एक दिवशी मला दिल्लीमध्ये बातमी वाचायला मिळाली. यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला झोप आली नाही. त्यावेळेला प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही गोष्ट आपल्याला शोभणारी नाही. त्याच्यावरची कारणं काय होती, त्याला उपाय काय याचा विचार करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही आणि मी दोघांनी यवतमाळला गेलं पाहिजे. ज्या घरात आत्महत्या झाली त्याच्या घरच्याची माहिती घेतली पाहिजे. मनमोहन सिंगांनी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला आलो. आत्महत्या ज्या घरात झाली त्या घरच्या लोकांच्याकडे आम्ही गेलो. एक मुलगी होती, वयात आलेली, लग्न ठरलेली, आणि एक शाळेत जाणारा मुलगा होता आणि त्यांची आई. आम्ही गेल्याच्या नंतर तिला प्रश्न विचारला, तुझ्या नवऱ्याने का असा निकाल घेतला. तिला तिच्या डोळ्याचे अश्रू थांबले ना
आम्ही समजून सांगितलं आणि कारणं विचारली. तिने सांगितलं पराठीचं पीक घेतलं होतं, पीक चांगलं होतं, त्या पिकाच्यासाठी सावकाराकडनं खाजगी कर्ज घेतलं होतं. कारण सोसायटी सक्रिय असल्यामुळं सोसायटीचं कर्ज मिळत नव्हतं. पीक उत्तम आलं आणि झाल्या रोग फायदा आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं. पीक गेलं पण काढलेलं कर्ज मात्र गेलं नाही. 2-3 वर्ष कर्जाची रक्कम देता आली आणि एक दिवशी तो सावकार दारामध्ये आला आणि त्याने घराची भांडी कुंडी बाहेर काढली. कुटुंबाच्या अमृत पंचनामा झाला. सगळ्या समाजाच्या समोर बेआबरू झाली. मुलीचं लग्न ठरलं होतं, व्याहारीचं लग्न मोजलं आणि हे सगळं पाहून ती माऊली सांगत होती की माझ्या मालकाला ते सहन झालं नाही. एक दिवशी गेला, इंजिनची वाची आली, घसा प्याला आणि जीवन टाकला. हे कशामुळे झालं? पीक चांगलं होतं पण गाठी झाली किंवा राहण्या रोग आला म्हणून पीक गेलं. त्या शेतकऱ्याचा दोष नव्हता. पीक गेलं आणि कर्जाचा डोंगर राहिला त्या शेतकऱ्याचा दोष नव्हता. पण त्याच्या अवाक्या व्हायची स्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली आणि समाजामध्ये बेआबरू झाली. ते सहन झालं नाही म्हणून त्यांची आत्महत्या केलेली होती. मी आणि मनमोहन सिंग दोघेही परत गेलो दिल्लीला आणि त्यांच्या पुढं एक प्रस्ताव मांडला की या देशामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज आहे, निसर्गाची साथ नसल्यामुळं शेतीमालाची किंमत न मिळाल्यामुळं ते जर कर्ज फेडता आलं नाही तर त्या शेतकऱ्याचा दोष नाही, काहीतरी निकाल घेतला पाहिजे. आणि 8 दिवसाच्या आत आम्ही निकाल घेतला. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं समंजसाचं 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. हा निकालच्या ठिकाणी त्याचा लाभ झाला. पण आज काय चित्र दिसतं? माफी दिली त्याला बरीच वर्ष झाली. आज पुन्हा तीच अवस्था आहे. शेतकऱ्यांची अवस्था तीच आहे. अनेक ठिकाणी मी बघतो कुणी चांगलं काम केलं, देशाची सेवा केली तर राष्ट्रपती त्याला पदवी देतात, पद्मश्री. त्यापेक्षा अधिक चांगले काम असेल तर पद्मभूषण. त्याही पेक्षा चांगले काम देशाचं असेल पद्मविभूषण. आणि अतिकाम चांगलं असेल तर त्याला भारतरत्न पदवी ही मिळत असते. आमच्या शेतकऱ्याला एक पदवी मिळते आणि त्याचा काही दोष नसतो. त्या पदवीचं नाव आहे थकबाकीदार. थकबाकीदार त्याचा काही दोष नाही. हाताचं पीक गेलं आणि कर्ज फेडता आलं नाही, बाकी थकली म्हणून तो थकबाकीदार झाला. आणि थकबाकीदार झाल्याच्या नंतर
कुठल्याही संस्थेतून दोन पैसे मिळवायचा त्याचा अधिकार पूर्णपणाने जातो. आणि हे चित्र बदलायचं असेल तर कर्जमाफीशिवाय गत्यंतर नाही. शेतीमालाची किंमत उत्पादन खर्चाचा विचार करून दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आज ती अवस्था देशात आली आहे. मोदी साहेबांचं राज्य आहे, बोलतात खूप. महाराष्ट्राचं राज्य त्यांच्या हातात आहे. आता संकटात सापडलेला कास्तकार त्याच्यासाठी सत्तेचा वापर काय या राज्यकर्त्यांनी केला. अनेक दृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त होतोय, पण हे सरकार धमकून बघायला तयार नाही. आज केंद्र सरकारने अर्थ खात्याने काही माहिती जाहीर केली. त्यांच्या माहितीनुसार आज देशामध्ये शेतकऱ्याची, सामान्य माणसाची, कष्टकऱ्याची अवस्था काय, तर त्यांच्याच माहितीनुसार आज या देशाचा, या राज्याचा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आणि त्याला बाहेर काढण्याच्यासाठी कोट्यावधी रुपये घालायला लागतील, ती घालण्याची त्यांची तयारी नाही. शेतीमालाच्या किमती वाढवत नाही. आत्ताच अनिल बाबूंनी सांगितलं कापसाचा उत्पादनाचा खर्च किती आणि कापसाला क्विंटलला भाव काय मिळतो. आज हातात भरणारा भाव त्यांनी खर्च सुद्धा निघत नाही. आज सोयाबीनचं पीक हे अत्यंत महत्वाचं पीक. एखादा रोग आला तर हाताचं पीक जातं. त्याचं उत्पादन खर्च किती आणि त्याची किंमत त्याच्या फायद्यामध्ये किती भरते हे फायदा तर कापूस असो, सोयाबीन असो, शेतकरी संकटात आहे. आणि त्याच्या बाहेर काढण्याच्यासाठी अर्थ सरकार काही करायचं तयार नाही. तुम्ही लोकांनी संत्र्याची शेती केली, संत्री निर्यात करायचा प्रयत्न केला. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी मध्यंतरी निर्यात करायला बंदी घातली. संत्र्याचे भाव घसरले, शेतकरी संत्र उत्पादक हा संकटामध्ये आला. आणि म्हणून शेतकऱ्याला संकटात टाकणार लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का, पुन्हा आपलं संकट वाढवायचं का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याला उत्तर एकच आहे की जो आमच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो त्याच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्राची सत्ता देणार नाही. आणि त्यासाठी त्यांचा 100% पराभव करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मला करायचं आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला ठाऊक आहे की खूप नवीन आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे जाणून घेतलं पाहिजे. लोकसभेची निवडणूक झाली, लोकांनी मतं दिली, पण अनेक ठिकाणी गडबडी झाल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये एक निवडणूक झाली. खासदार म्हणून राष्ट्रवादीचा व्यक्ती निवडून आली, पण त्या ठिकाणी एकाने फिफानी खून घेतली आणि दुसऱ्या बाजूला आमची तुतारी सीट होती. दोन्हीमध्ये फसगत झाली आणि कारण नसताना जवळपास 80,000 मतं ही वाया गेली. ते स्थिती पुन्हा व्हायची नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की खून तुतारी वाजवणारा माणूस हा माणूस अत्यंत महत्वाचा आहे. तो माणूस नजर ठेवा आणि त्या पद्धतीने वसंत आला.
माझी खात्री आहे की तुमच्या कामाने तुमच्या निर्णयाने 100% यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याचा विचार आम्ही करतो आहोत. कालच मुंबईला एक मोठी सभा झाली. राहुल गांधी त्याच्यात होते, मी स्वतः त्याच्यात होतो, नाना पटोले त्याच्यात होते, उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये होते आणि आम्ही सगळ्यांनी बसून एक 5 कलमी कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचा निर्णय घेतला. ही गॅरंटी आम्ही घेतली. महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राला ही 5 गॅरंटी आम्ही द्यायचा निर्णय घेतला आणि ती त्या ठिकाणी जाहीर केली. काय म्हणते ती गॅरंटी? गॅरंटी क्रमांक 1. त्या 1 नंबरच्या गॅरंटीचं नाव आहे महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजनेतून महिन्याला महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये आणि महिला आणि मुलींना एसटीचा प्रवास मोफत. हा पहिला निर्णय घेतला. दुसरा निर्णय शेतकऱ्याच्यासाठी शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल आणि नियमित कर्जमाफीसाठी 50,000 रुपयाचं सहाय्य दिलं जाईल. तिसरी गोष्ट आहे जातीनिहाय जनगणना आम्ही करणार आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती हटवण्याचा प्रयत्न आम्हाला लोकांच्याकडून झाला. आज राज्यामध्ये अनेक मुलं शिकली आहेत, कष्ट करायला तयार आहेत, पण त्यांच्या हाताला काम मिळतंय. त्यांच्यासाठी जोपर्यंत ही शिक्षक बेरोजगार आहेत त्यांना काम मिळेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपयाची मदत ही दिली जाईल. आज घरामध्ये खूप वेळेला कुणी आजारी पडतं, संकटात येतं, डॉक्टरकडे जायचं म्हणजे तर त्याचा खर्च फार असतो. उद्या नागपूरला जायचं, आणखीन कुठं जायचं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं, त्यासाठी खर्च आहे. आणि त्यामुळे या आरोग्याच्या अडचणीत आलेल्या कुटुंबाला 25 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा हा काढला जाईल आणि त्याचा हप्ता राज्य सरकारच्याकडून भरला जाईल आणि त्या आजारी माणसाला लागणारी औषधं ही मोफत दिली जातील. हा महत्त्वाचा कार्यक्रम काल आम्ही जाहीर केलेला आणि हे कार्यक्रम राबवायचे असेल तर हातामध्ये सत्ता पाहिजे आणि सत्ता हवी असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये हे जाहीर करणारे जे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या सगळ्यांच्या जिथे जिथे उमेदवार असतील त्याच्यासमोर आपण वचन लावून त्यांच्या हातामध्ये ही सत्ता दिली पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होते ही पाहण्याची स्थिती आणली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आज मी सांगतो. मी काही अधिक वेळून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आपण अनेक तास बसतात. मला आनंद आहे की तुम्ही मोठ्या संख्येने इच्छा आलात. आणखी एका गोष्टीच्या बद्दलचा उल्लेख करावा लागेल. तेव्हा सगळ्यांचं नेतृत्व अनिल बाबू करतायत. सत्तेचा गैरवापर करून काही लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला. पण अन्याय जरी केला त्यांना सांगितलं होतं की तुम्ही असं करा, या खोट्या गोष्टी लिहून द्या, काही लोकांचे आरोप करा. अनिल बाबूंनी स्वच्छ सांगितलं की चुकीच्या गोष्टी मी कधी करणार नाही, खोट्याचं समर्थन करणार नाही.
तुम्ही मला तुरुंगात टाका, नाही आणखी काही करा, पण मी लाचार होणार नाही, खोट्या गोष्टी करणार नाही. या प्रकारचं धाडस अनिल बाबूंनी दाखवलं. याबद्दल महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा सन्मान आहे. अशा व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभे राहताय याचा मला आनंद आहे. उद्याच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जे कार्यक्रम आम्हाला करायचे ते कार्यक्रम यशस्वी व्हायचे असतील तर विधानसभेत बहुमत पाहिजे. आणि ते बहुमत द्यायचं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगला तरुण सचिन देशमुख यांच्या रूपानं उमेदवार आपल्याला दिलेला आहे. गेले काही वर्ष आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्याच्यासाठी, पक्ष संघटनेच्यासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची भूमिका सचिन देशमुख यांनी घेतलेली आहे. आणि आम्ही लोक अनेक वर्षापासून पाहतो. आणि त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे की या तरुणाच्या हातामध्ये तुम्ही नेतृत्व द्या. मी तुम्हाला खात्री देतो या नेतृत्वाच्या माध्यमातून कातरचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पूर्ण यशस्वी होतील. आम्हा सगळ्यांची शक्ती पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे आणि त्याचा लाभ कातरच्या जनतेला मिळेल. त्यासाठी त्यांना यशस्वी करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय पवार साहेब. विनंती करतो या ठिकाणी महाविकास आघाडीचे काही नेते आणि आपले शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सदस्य अजून एकदा शरद पवार साहेबांचं हाराने स्वागत करावं. महाविकास आघाडीचे नेते उत्तमजी कापसे, प्रतापभाऊ ताटे समोर यावं, स्वागत करावं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपल्या काटोलमध्ये आलेत आणि बंधूंनी भगिनीनं थांबावं 2 मिनिटं. आपण नक्कीच साहेबांचं ऐकणार आहे. साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे ते आपण नक्कीच ऐकणार आहे. आणि तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आपण सन्माननीय शरदचंद्रजी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं हाराने स्वागत करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पवार साहेब आगे बढ़ो, पवार साहेब आगे बढ़ो, सलील दादा आगे बढ़ो, अनिल देशमुख साहेब आगे बढ़ो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बंधूंनी भगिनी लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस ते 3ऱ्या क्रमांकाचं बटन आहे आपलं. आपण लक्षात ठेवायचं 3ऱ्या क्रमांकाचं बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने आपले जे काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार माननीय सलीलदादा देशमुख